नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधील पुढील कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन म्हणजे काय? आपण 9वीच्या वर्गामध्ये न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन पाहिलेला आहे. F = मास इंटू एक्सलरेशन. आपण 9वीच्या वर्गात हा फॉर्म्युला पाहिलेला आहे, बरोबर आहे. फोर्स = मास इंटू एक्सलरेशन म्हणजे काय? मास असणाऱ्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर ती ऑब्जेक्ट काय होते? एक्सलरेट होते. समजा हा बॉल आहे, यावर आपण फोर्स अप्लाय केला, बॉलला पुश केलं किंवा किक मारली तर काय होईल? बॉल एक्सलरेट होईल, बरोबर आहे. बॉल एक्सलरेट होईल, येथे ॲक्सलरेशन होते, बरोबर आहे. परंतु ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन म्हणजे काय? जर हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल असेल तर एक्सलरेशन कोणतं होईल? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आवश्यक आहे. झाडावरून पडणारे सफरचंद. समजा ही अर्थ आहे, अर्थवर एक ॲपलचे झाड आहे. झाडावरून पडणाऱ्या ॲपलला पृथ्वी काय करेल? स्वतःकडे ॲट्रॅक्ट करेल, बरोबर आहे. स्वतःच्या सेंटरकडे पृथ्वी ॲट्रॅक्ट करेल, म्हणजे येथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो त्या ॲपलवर, बरोबर आहे. म्हणजे होणारे एक्सलरेशन हे कोणते असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. त्या एक्सलरेशनला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन हे आपण स्मॉल जीने इंडिकेट करतो. स्मॉल जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. कॅपिटल जी, यापूर्वी आपण कॅपिटल जी पाहिलेला आहे. कॅपिटल जी म्हणजे काय? तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. परंतु स्मॉल जी हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन आहे. त्यालाच आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेही म्हणतो किंवा ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीमुळे झालेले एक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण तिला डायरेक्शन आहे, बरोबर आहे. ही डायरेक्शन पडणाऱ्या ॲपल कुठे पडेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड पडेल, बरोबर आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे त्या एक्सलरेशनला डायरेक्शन आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे, म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स = मास इंटू ॲक्सलरेशन, बरोबर आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स = मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजे जी आपण लिहू शकतो हा फॉर्म्युला, बरोबर आहे. येथे फोर्स = ma आहे, म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन. येथे फोर्स = मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, परंतु हा फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल आहे. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, आपण यापूर्वी पाहिलेली आहे. 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ही जीची व्हॅल्यू आहे. आता या जीच्या व्हॅल्यू काय आहेत? कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, परंतु स्मॉल जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. त्याच्या व्हॅल्यू काय आहेत? त्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असतात. म्हणजे कसं? पृथ्वीच्या सरफेसवर वेगळी व्हॅल्यू असेल. पृथ्वीच्या आपण डाऊन जात आहोत, म्हणजे पृथ्वीला आपण जर खड्डा केला आणि खूप खाली आपण गेलो खड्ड्यामध्ये तर तेथे जीची व्हॅल्यू वेगळी असेल. किंवा पृथ्वीच्या सरफेसपासून आपण खूप उंच गेलो तर जीची व्हॅल्यू काय असेल? त्या व्हॅल्यू आपल्याला नंतर पुढे पाहायच्या आहेत. ऑब्जेक्टवर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असेल तर तेथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन तयार होते, हे लक्षात ठेवा. पुढची कन्सेप्ट पाहू आपण. थिंक अबाउट इटमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी? जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? जर ग्रॅव्हिटी नसेल तर पृथ्वीवरील कोणतीही वस्तू स्थिर राहणार नाही. सर्व वस्तू हवेत उडायला लागतील. एवढेच नाही तर सोलर सिस्टीमच तयार झाली नसती, कारण ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ॲट्रॅक्शन कोणत्याच वस्तूमध्ये राहिलेलं नसतं आणि सोलर सिस्टीम पण तयार झाली नसती. ह्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? देअर वूड बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स and hence no formation of solar system. ही सूर्यमालाच तयार झाली नसती, बरोबर आहे. सोलार सिस्टीम तयार झाली नसती.
पहा दुसरा प्रश्न, व्हॉट वूड हॅपन इफ दी व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज. येथे कॅपिटल जी आहे, कॅपिटल जीची व्हॅल्यू आपण डबल केली तर काय होईल. पहा कॅपिटल जी आहे म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण डबल केली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबल होईल. बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबल होईल आणि स्मॉल जीची व्हॅल्यू पण ही काय होईल, डबल होईल. पहा आन्सर असं लिहिणार आपण, दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स becomes double would becomes double and also value of g small g ची व्हॅल्यू ती पण डबल होईल, will be double. नेक्स्ट पहा पुढची कन्सेप्ट आहे व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जीची व्हॅल्यू सरफेस ऑफ दी अर्थ, अर्थच्या सरफेसवर किती असेल ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा समजा ही अर्थ आहे म्हणजे पृथ्वी आहे, या पृथ्वीवर सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट आहे, अर्थच्या सरफेसवर हा ऑब्जेक्ट आहे. समजा ह्या अर्थचे मास यम आहे आणि ऑब्जेक्टचे मास स्मॉल यम आहे. हे कॅपिटल यम म्हणजे पृथ्वीचे मास आहे आणि स्मॉल यम म्हणजे ऑब्जेक्टचे मास आहे. पहा हा सेंटर पॉईंट. पहा दोन ऑब्जेक्टमधील डिस्टन्स किती घेणार आपण, म्हणजे ही जी रेडियस आहे, पहा हे पण सर्क्युलर आहे म्हणजे दोघांचे सेंटर पॉईंट येतील. बरोबर आहे, हे डिस्टन्स सपोज आर आहे. डिस्टन्स किती आहे, दोन ऑब्जेक्टमधील म्हणजे अर्थ आणि हा ऑब्जेक्ट या दोघांमधील डिस्टन्स किती आहे, आर आहे. तर आता आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, जी यम यम अपॉन आर स्क्वेअर. पहा कॅपिटल यम म्हणजे अर्थचे मास आहे आणि स्मॉल यम म्हणजे काय, ऑब्जेक्टचे मास आहे आणि आर स्क्वेअर म्हणजे दोघातील डिस्टन्स आहे. आपण एफ इक्वल टू एम जी हा पण फॉर्म्युला पाहिलेला आहे. बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनच्या वेळेस हा फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण, एफ इक्वल टू एम जी. पहा दोन्ही साईडला लेफ्ट साईडला एफ एफ आहे म्हणजे राईट साईड इक्वल पाहिजेत, लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल. बरोबर आहे, फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट एम जी इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. पहा दोन्ही साईडला स्मॉल एम आहे, कॅन्सल होतील म्हणजे काय मिळेल आपल्याला, जी इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. पहा आर स्क्वेअर, आपण ह्या अर्थची रेडियस समजा अर्थची रेडियस एवढी होईल. बरोबर आहे, ही कॅपिटल आर घेऊ आपण, कॅपिटल आर म्हणजे या ऑब्जेक्टची रेडियस किती आहे, खूप कमी आहे. बरोबर आहे, आर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये या ऑब्जेक्टची रेडियस खूप कमी आहे. ही काहीतरी किलोमीटरमध्ये असेल, ही सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये असेल, ही भरपूर किलोमीटर आहे. बरोबर आहे. पहा एवढं डिस्टन्स म्हणजे काय येईल, या ऑब्जेक्टची रेडियस होईल. बरोबर आहे, कारण हा पण ऑब्जेक्ट सर्क्युलर आहे. पहा ही रेडियस या अर्थच्या रेडियसच्या तुलनेत खूप कमी आहे, कारण ही किलोमीटरमध्ये आहे, ही खूप कमी असेल. बरोबर आहे, म्हणजे आपण ती नाही विचारात घेतली तरी चालेल. म्हणजे ह्या दोघातील डिस्टन्स आपण ह्या स्मॉल आर ऐवजी, स्मॉल आर म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे. बरोबर आहे, स्मॉल आर म्हणजे काय, सेंटर आणि सेंटरचं डिस्टन्स आहे. परंतु एवढं डिस्टन्स खूप कमी असल्यामुळे ह्या रेडियसच्या तुलनेमध्ये, आर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये ही रेडियस खूप कमी असल्यामुळे तेवढी आपण विचारात घेतली नाही तरी चालेल, नगण्य आहे. बरोबर आहे, त्यामुळे आपण काय करू, स्मॉल आर म्हणजेच कॅपिटल आर घेऊ. म्हणजे असं लिहू शकतो आपण, देअरफॉर जी इक्वल टू कॅपिटल जी एम आणि कॅपिटल आर स्क्वेअर. म्हणजे अर्थच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन
हा फॉर्म्युला आहे. कॅपिटल G, कॅपिटल M आणि कॅपिटल R स्क्वेअर. कॅपिटल G म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू पाहिलेली आपण 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. बरोबर आहे. आता कॅपिटल M म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ अर्थ. ते किती असते पहा? 6 इंटू 10⁻24 आहे किलोग्रॅम. पहा रेडिंग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे हे रीडिंग आपल्याला दिलेले आहे टेक्स्टबुकमध्ये. रेडियस ऑफ अर्थ प्रॉब्लेम सॉल्व करताना रीडिंग कामाला येणार आहेत आपल्याला. पहा रेडियसची व्हॅल्यू आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटरमध्ये. या व्हॅल्यू माहिती आहेत. या व्हॅल्यू आपण इथे पुट करू म्हणजे आपल्याला जीची व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. देअरफॉर जी इक्वल टू कॅपिटल जीची व्हॅल्यू काय आहे? 6.67 इंटू 10⁻11. नंतर कॅपिटल एमची व्हॅल्यू 6 इंटू 10⁻24 आहे. आणि रेडियस 6.4 इंटू 10⁻6 परंतु R स्क्वेअर आहे म्हणजे याचा आपण स्क्वेअर करणार. बरोबर आहे. 6 इथे पहा इंटू 6 या दोघांचा मल्टिप्लिकेशन. पहा बेस सेम आहे म्हणून पॉवरची काय होईल? ॲडिशन होईल. परंतु एखादा मायनस साईन आहे म्हणजे इथे काय होईल? हे सबट्रॅक्शन होईल. बरोबर आहे. म्हणजे इंटू 10⁻24 मायनस 11 म्हणजे 13 होईल. पहा 6.4 स्क्वेअर असल्यामुळे 2 टाईम्समध्ये लिहू आपण. 6.4 इंटू 6.4 आणि 10⁻6 आहे पुन्हा त्याचा स्क्वेअर आहे. पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 10चा पॉवर किती होईल? 12 होईल. इंटू 10⁻12. बरोबर आहे. पहा हा 12 पॉवर पॉझिटिव्ह आहे, छेदामध्ये आहे, अंशामध्ये नेल्यावर निगेटिव्ह होईल. बरोबर आहे. म्हणजे हा पॉवर जर आपण येथे आणला तर पॉवर काय होईल? निगेटिव्ह होईल. बरोबर आहे. हा पॉवर मायनसमध्ये होईल. आता पहा पॉवर 13 आहे, येथे पॉवर 13 आहे, येथे -12 आहे. दोघांची काय होईल? ॲडिशन. परंतु एकाला मायनस साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल. बरोबर आहे. म्हणजे 10चा पॉवर किती होईल? 13 - 12 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर कसं लिहिणार आपण? 6.67 इंटू 6 इंटू 10चा पॉवर 1 म्हणजे फक्त 10 लिहू शकतो आपण. आणि 6.4 इंटू 6.4. पहा हा मल्टिप्लिकेशन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लक्षातच ठेवावं लागेल. 6.67 इंटू 6 म्हणजे आन्सर काय येते पहा त्याचं? 40.02. या मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे असते. हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करायची गरज नाही. आणि 6.4 इंटू 6.4 पहा हा स्क्वेअर येणार आहे 40.96 आणि इंटू 10 आहेत. पॉईंट नंतर 2 अंक आहेत. कॅन्सल केले तरी चालेल, विचारात घ्यायची गरज नाही. कारण पॉईंट नंतर 2 अंक आहेत, येथे पण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे इंटू 10 असल्यामुळे एक 0 येथे आपण ॲड करू. बरोबर आहे. म्हणजे 10ने या नंबरला मल्टिप्लाय केला तर येथे एक 0 ॲड होईल. बरोबर आहे. आता म्हणजे हा डिव्हिजन जर घेतला आपण तर आन्सर मिळेल आपल्याला 9.77. हे आन्सर मिळते आपल्याला 9.77. तुम्ही करून पहा, हे आन्सर आपल्याला मिळेल. याचं युनिट असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा स्मॉल g त्याचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ही व्हॅल्यू कोठे काढलेली आपण? जर आर्चच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर आपण ही जीची व्हॅल्यू काढलेली आहे. म्हणजे आर्चच्या सरफेसवर पहा, सरफेस ही समजा अर्थ आहे, अर्थपासून खूप उंच असेल, समजा ऑब्जेक्ट येथे असेल अर्थपासून, पहा ही रेडियस होईल अर्थची, परंतु हे डिस्टन्स वाढेल. बरोबर आहे. आणि आपला जीचा फॉर्म्युला काय आहे? पहा स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे? जीची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू आणि R स्क्वेअर. परंतु येथे रेडियस किती? एवढी होईल. बरोबर आहे. म्हणजे या रेडियसमध्ये हे डिस्टन्स ॲड होईल. बरोबर आहे. तेवढी रेडियस आपल्याला घ्यावी लागेल.
पहा येथे आपण स्मॉल एम म्हणजे ऑब्जेक्टचं मास आपण कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे स्मॉल जीची व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नाही आहे. ती कशावर डिपेंड आहे? अर्थच्या मासवर आणि अर्थच्या रेडियसवर. बरोबर आहे, कारण हा तर कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. अर्थच्या मासवर आणि अर्थच्या रेडियसवर डिपेंड आहे जीची व्हॅल्यू. नेक्स्ट पहा, कॅन यू टेलमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट वूड बी दी व्हॅल्यू ऑफ जी? जीची व्हॅल्यू काय असेल ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ, अर्थच्या सरफेसवर, इफ पहा मास आपण अर्थचं मास डबल केलं आणि अर्थची रेडियस जर आपण हाफ केली. पहा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. हा स्मॉल जीचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. येथे काय सांगितलं आपल्याला? मास डबल करायचं, म्हणजे अर्थचं मास डबल आणि रेडियस हाफ करायची. तर जीची व्हॅल्यू किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हेन एम इज डबल, मास डबल केलं तर आपण व्हॅल्यू काय घेणार? ट्वाइस एम घेणार. बरोबर आहे. अँड कॅपिटल आर इज हाफ, म्हणजे ती व्हॅल्यू काय घेणार आपण? आर अपॉन 2 घेणार. बरोबर आहे. तेव्हा एक्सलरेशन काय होईल? सपोज G1 होईल. ते आपण नवीन होणारं एक्सलरेशन G1 ने इंडिकेट करू. पहा कॅपिटल जी ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. एमची व्हॅल्यू काय घ्यायची? ट्वाइस एम घ्यायची आपल्याला, ट्वाइस एम. आणि आरची व्हॅल्यू आपल्याला आर अपॉन 2 म्हणजे हाफ करायचं आहे आरला. आर अपॉन 2, आरचा स्क्वेअर आहे त्यामुळे याचा पण स्क्वेअर होईल आपल्याला. पहा हे सॉल्व करू आपण. पहा G1 इक्वल टू हे 2GM असं लिहू शकतो आपण, 2GM. बरोबर आहे. पहा आरचा स्क्वेअर, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे त्यामुळे आरला स्क्वेअर होईल आणि 2ला पण स्क्वेअर होईल, म्हणजे अपॉन 2चा स्क्वेअर 4 होईल. बरोबर आहे. या 2चा स्क्वेअर 4. पहा देअरफॉर G1 इक्वल टू हे ट्वाइस GM आहेत अपॉन आर स्क्वेअर आहे. हे काय येतील? हे न्यूमरेटरमध्ये येतील. बरोबर आहे, कारण या छेदाचा छेद आहे म्हणजे हे येथे 4 मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. बरोबर आहे. आपण असं लिहू शकतो आता G1 इक्वल टू 4 इंटू 2 8 होईल आणि हे काय होईल? GM अपॉन आर स्क्वेअर. परंतु सपोज 1 नंबर, ही व्हॅल्यू कशाची आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम कॅपिटल आर स्क्वेअर जीची आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर G1 इक्वल टू 8 टाइम्स जी. बरोबर आहे. सध्याच्या जीच्या व्हॅल्यूपेक्षा होणारी जीची व्हॅल्यू 8 टाइम्स जास्त असेल. नेक्स्ट व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. पहा चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. हे जीची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर चेंज होते. पहा अर्थच्या सरफेसवर प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू जीची सारखीच असेल का? नाही, कारण आपली अर्थ एकदम अशी म्हणजे स्पेरिकल शेप नाही आहे. या पोलला आणि या पोलला म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, या पोलला कशी आहे? येथे फ्लॅट आहे. पाशी फ्लॅट आहे. आणि जे इक्वेटर आहे आपलं विषुववृत्त तेथे अशी फुगीर आहे, अशी फुगीर आहे. आणि येथे कशी अशी फ्लॅट आहे. हा आपला साऊथ पोल आहे, साऊथ पोल. आणि हा काय आहे? नॉर्थ पोल, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. हा दक्षिण ध्रुव, हा उत्तर ध्रुव. हे समजा सेंटर आहे. तर आर्थची रेडियस पहा येथे फ्लॅट असल्यामुळे काय होईल? कमी रेडियस असेल. बरोबर आहे. आणि येथे फुगीर असल्यामुळे काय होईल? येथे जास्त रेडियस असेल. पहा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. जीची व्हॅल्यू काय असते? GM अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे रेडियस कमी आहे तर जीची व्हॅल्यू काय होईल? जास्त होईल. येथे रेडियस जास्त आहे तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू कमी होईल, कारण ही रेडियस छेदामध्ये आहे. बरोबर आहे.
पहा या पॉईंटला जीची व्हॅल्यू एवढी आहे, रेडियस कमी आहे तर जीची व्हॅल्यू वाढलेली आहे. येथे रेडियस जास्त आहे तर जीची व्हॅल्यू कमी झालेली आहे. बरोबर आहे, कमी आहे येथे 780 आहे, येथे जास्त आहे 832 आहे. म्हणजे रेडियस कमी असेल तर जीची व्हॅल्यू काय होते? पहा येथे जी कसा आहे, अपॉनमध्ये आहे, छेदामध्ये आहे, म्हणजे जी इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये आहे रेडियसच्या. बरोबर आहे, म्हणजे जीची व्हॅल्यू म्हणजे रेडियसची व्हॅल्यू येथे जर कमी असेल तर जीची व्हॅल्यू जास्त येईल, रेडियस जास्त असेल तर जीची व्हॅल्यू कमी येईल. पहा आता काय होईल, याप्रमाणे इकडे ही रेडियस नंतर ही रेडियस अशी इकडे कमी कमी होत जाईल. बरोबर आहे, कारण रेडियस अशी वाढत आहे म्हणून जीची व्हॅल्यू काय होईल, इकडे कमी कमी होईल आणि या साईडला काय होईल, जास्त जास्त होईल. बरोबर आहे, नॉर्थ पोलवर जीची व्हॅल्यू ही असते आणि साऊथ पोलवर जीची व्हॅल्यू तीच असणार आहे, कारण सारखा आहे. बरोबर आहे, रेडियस सारखेच असतील, या इक्वलच असतील. परंतु इक्वेटरवर म्हणजे विषुववृत्तावर, इक्वेटर हा काय, इक्वेटर विषुववृत्त, येथे रेडियस जास्त असते कारण फुगीर भाग आहे. पहा येथे लक्षात ठेवा, अर्थची रेडियस कमी झाली तर जीची व्हॅल्यू वाढते आणि रेडियस जास्त असेल तर जीची व्हॅल्यू कमी होते. नेक्स्ट, चेंज विथ हाईटनुसार काय बदल होतो? पहा समजा ही अर्थ आहे, अर्थचा हा सेंटर पॉईंट आहे. पहा अर्थच्या सरफेसपासून म्हणजे या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण उंचीवर उंच जात असताना काय होईल, या पृथ्वीच्या सेंटरपासून आपण दूर जात आहोत. बरोबर आहे, म्हणजे समजा येथे एक प्लेन आहे, सपोज हे एरोप्लेन आहे, समजून घ्या एरोप्लेन आहे म्हणून. ह्या अर्थच्या सरफेसपासून 10 किलोमीटर हाईटवर आहे, अर्थच्या जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडत आहे प्लेन आणि ही अर्थची रेडियस आहे. पहा अर्थची रेडियस खूप जास्त आहे, 6400 किलोमीटरमध्ये आहे. ही रेडियस किलोमीटरमध्ये आहे, भरपूर जास्त आहे आपल्या पृथ्वीची रेडियस. बरोबर आहे, आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 10 किलोमीटरवर हे विमान उडत आहे. बरोबर आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती येणार आहे, दोघांची ॲडिशन होईल. बरोबर आहे, 6410 किलोमीटर, म्हणजे डिफरन्स किती आला, फक्त 10 किलोमीटरचा आला. बरोबर आहे, अर्थच्या रेडियसपेक्षा 10 किलोमीटर जास्त हाईटवर विमान उडत आहे. बरोबर आहे, म्हणजे हा डिफरन्स कसा आहे, खूप कमी आहे. ही रेडियस खूप जास्त आहे आणि हे डिस्टन्स खूप कमी आहे. अर्थच्या सरफेसपासून प्लेनचं डिस्टन्स खूप कमी आहे अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये. बरोबर आहे, कारण 6400 किलोमीटर आणि फक्त 10 किलोमीटर, हा डिफरन्स आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. म्हणजे अर्थच्या सरफेसपासून 8-10 किलोमीटर जर डिस्टन्स असेल त्या ऑब्जेक्टचं तर तो डिफरन्स खूप कमी असतो, नगण्य असतो. त्यामुळे जीच्या व्हॅल्यूमध्ये एवढा काही बदल होत नाही. पहा येथे तुम्हाला रेडियस कमी दिसते आणि हेच डिस्टन्स जास्त दिसत आहे, परंतु आपण ही अर्थची रेडियस घेतलेली आहे. अर्थची रेडियस खूप जास्त आहे आणि हे डिस्टन्स खूप कमी असेल. म्हणजे अर्थची रेडियस अशी मोठी अर्थ काढली आपण आणि प्लेन येथेच असेल. बरोबर आहे, येथे प्लेन असेल, हे डिस्टन्स खूप कमी असेल आणि अर्थची रेडियस खूप जास्त आहे. बरोबर आहे, अर्थची रेडियस खूप जास्त आहे, हे डिस्टन्स खूप कमी आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स आपण विचारात नाही घेतलं तरी चालेल, कारण एवढ्या डिस्टन्समुळं जीच्या व्हॅल्यूमध्ये काही बदल होणार नाही. या 10 किलोमीटरपेक्षा जर जास्त डिस्टन्स असेल तर बदल होऊ शकतो जीच्या व्हॅल्यूमध्ये. त्याचा चार्ट आपल्याला पुढे दिलेला आहे, त्याचाही अभ्यास करू आपण आता. पहा येथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे प्लेस, हाईट आणि जीच्या व्हॅल्यूचा. पहा प्लेस, समजा सरफेस ऑफ दी अर्थ, एखादा ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सरफेसवर आहे,
अर्थच्या सरफेसवर आहे. अर्थचा शेप आपल्याला माहिती आहे वेगवेगळा आहे, बरोबर आहे. येथे फ्लॅट आहे आणि येथे असा थोडा कर्व जास्त आहे, बरोबर आहे. येथे फ्लॅट आहे. साऊथ पोल आणि नॉर्थ पोलला कसा फ्लॅट आहे आणि येथे असा फुगीर आहे. त्यामुळे येथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज दिलेला आहे. म्हणजे सरफेस ऑफ दी अर्थ, अर्थच्या सरफेसवर ॲव्हरेज व्हॅल्यू काय दिलेली आहे, म्हणजे ऑब्जेक्ट कुठे असेल, सरफेसपासून 0 किलोमीटरवर असेल, बरोबर आहे. 0 किलोमीटर. तर तेथे जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा, म्हणजे अर्थच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट असेल तर जीची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर माउंट एव्हरेस्ट. पहा, आपल्या अर्थवर हा एव्हरेस्ट आहे, माउंट एव्हरेस्ट समजा पर्वत आहे हा माउंट एव्हरेस्ट. तर अर्थच्या सरफेसपासून त्याची हाईट किती आहे पहा, 8.8 किलोमीटर. म्हणजे सरफेसपासून ही हाईट किती आहे, 8.8 किलोमीटर. तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय आहे, तेवढीच आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा, म्हणजे अर्थच्या रेडियसमध्ये ही 8.8 किलोमीटर जरी आपण ॲड केली तरी अर्थची रेडियस खूप जास्त असल्यामुळे एवढा काही फरक पडत नाही आपल्याला जीच्या व्हॅल्यूमध्ये, बरोबर आहे. कारण ही 8.8 किलोमीटर म्हणजे खूप कमी डिस्टन्स आहे ते अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये. त्यामुळे जीची व्हॅल्यू येथे जी आहे तीच येथे पण आहे. नंतर मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. पहा, मॅनमेड बलून हा रेकॉर्ड झालेला आहे. पहा, पॅराशूटप्रमाणे मॅनमेड बलून आहे समजा, तर तो किती उंचीवर आहे, 36.6 किलोमीटर एवढ्या हाईटवर गेलेला आहे आतापर्यंत मॅनमेड बलून. तर येथे जीची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. पहा, थोडी हाईट वाढल्यामुळे येथे 8.8 आहे तर येथे 36.6 आहे. म्हणजे थोडे अजून जास्त उंचीवर गेल्यामुळे थोडा बदल झालेला आहे. येथे 9.8 म्हणजे 9.80 आहेत तर येथे 77 आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडी जीची व्हॅल्यू कमी झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे, बरोबर आहे. आपण आता यापेक्षा उंचीवर गेलो आपण, समजा वेदर सॅटेलाईट. पहा, वेदर सॅटेलाईट म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणारा उपग्रह, वेदर सॅटेलाईट. त्याची हाईट समजा हा वेदर सॅटेलाईट आहे समजा, समजून घ्या. तो पृथ्वीपासून 400 किलोमीटर दूर आहे. या सरफेसपासून 400 किलोमीटर उंचीवर आहे. तर तेथे जीची व्हॅल्यू काय आहे पहा, 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या हाईटपेक्षा आपण उंच गेल्यानंतर आपल्याला जीची व्हॅल्यू कमी झाली. येथे 9.77 आहे, येथे 8 पॉईंट आहे, येथे 9 पॉईंट, येथे 8 पॉईंट, म्हणजे कमी झालेली आहे, बरोबर आहे. नंतर कम्युनिकेशन सॅटेलाईटची हाईट दिलेली आपल्याला. पहा, कम्युनिकेशन सॅटेलाईट यापेक्षा उंच आहे समजा, कम्युनिकेशन सॅटेलाईट यापेक्षा उंच आहे. पहा, अर्थपासून त्याची हाईट आपल्याला दिलेली आहे 35,700 किलोमीटर. एवढ्या किलोमीटरवर कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. तर तेथे जीची व्हॅल्यू खूप कमी आहे. जीची व्हॅल्यू किती आहे, 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा, जीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, लक्षात राहू द्या. जीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, SI युनिट आहे ते. पहा, याप्रमाणे अर्थच्या सरफेसपासून आपण जसं जसं उंचीवर जाऊ तसं तसं काय होईल, जीची व्हॅल्यू कमी कमी भेटलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. आता अर्थच्या डेप्थमध्ये म्हणजे अर्थच्या आतमध्ये जात असताना आपल्याला जीची व्हॅल्यू काय मिळेल ती पाहू आपण. पहा, तिसरा चेंज आहे चेंज विथ डेप्थ. पहा, ही समजा अर्थ आहे, हा अर्थचा सेंटर आहे. सरफेसपासून आपण असा खड्डा करत गेलो आणि पृथ्वीच्या आतमध्ये गेलो आपण. पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना काय होईल, पहा, पृथ्वीच्या आतमध्ये समजा या पॉईंटपर्यंत आलो आपण, तर येथून सेंटर आपल्या जवळ आहे. म्हणजे रेडियस काय होईल, जसं जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ तसं तसं काय होईल, रेडियस कमी कमी होईल, बरोबर आहे. रेडियस अशी कमी कमी होईल. पहा, ही रेडियस आहे. आपण या पॉईंटवर आल्यानंतर
रेडियस एवढी कमी होईल, या पॉईंटवर आल्यानंतर रेडियस एवढी कमी होईल, एवढीच रेडियस आहे. म्हणजे येथे रेडियस पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना रेडियस कमी होत आहे. म्हणजे रेडियस कमी होत आहे तर जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे. इथे रेडियस कमी होत असल्यामुळे जीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु असं होत नाही. कारण काय आहे पहा, समजा या पॉईंटवर आलो आपण, या ए पॉईंटवर आलो आपण, खड्डा करत करत पृथ्वीच्या आतमध्ये आपण ए पॉईंटपर्यंत आलो तर काय होईल, रेडियस एवढी कमी होईल, म्हणजे एवढीच रेडियस राहील. बरोबर आहे. पहा सर्कम्फरन्स एवढाच राहील आपल्याला अर्थचा, म्हणजे एवढं मास पण कमी झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे रेडियस कमी होत आहे त्या प्रमाणात हे मास पण कमी होत आहे. समजा या पॉईंटवर आलो आपण बी पॉईंटवर, तर काय होईल, एवढाच सर्कम्फरन्स राहील आपल्याला अर्थचा. बरोबर आहे. म्हणजे एवढं मास पण कमी होईल. म्हणजे याचा एकत्रित परिणाम काय होतो, रेडियस कमी होते त्या प्रमाणात मास पण कमी होत आहे. म्हणजे येथे एकत्रित परिणाम असा होतो की येथे जीची व्हॅल्यू वाढत नाही तर काय होते, कमीच होते, म्हणजे डिक्रीज होते. जीची व्हॅल्यू येथे पण डिक्रीज होते. पहा जसं जसं आपण अर्थच्या सरफेसपासून उंच जात आहोत त्यावेळेस जीची व्हॅल्यू डिक्रीजच होत आहे, आणि जसं जसं डेप्थमध्ये जात आहोत त्यावेळेस पण जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. हे लक्षात राहू द्या. पहा एक पॉईंट असा येईल की आपण ह्या पृथ्वीच्या सेंटरला गेलो तर काय होईल, जीची व्हॅल्यू येथे काय होईल, 0 होईल. येथे या सेंटर पॉईंटवर जीची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याला यामध्ये. पहा थिंक अबाउट इटमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. विथ द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ. अर्थच्या आतमध्ये जात असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन चेंज होईल का, होणार नाही, कारण आपण पृथ्वीच्या सेंटरकडेच जात आहोत. बरोबर आहे. डायरेक्शन चेंज होणार नाही. म्हणजे आन्सर काय येईल, पहिल्या प्रश्नाचा आन्सर येईल नो. पहा दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर काय येईल, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरवर जीची व्हॅल्यू काय असेल, आपण आत्ताच पाहिलं जीची व्हॅल्यू येथे काय असेल, 0 असेल. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण 0. पहा नंतर आपल्याला एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. पहा वेगवेगळे प्लॅनेट आहेत. बरोबर आहे. ज्युपिटर आहे, व्हेनस आहे, किंवा उपग्रह आहेत, मून आहे, त्यांचे मास आणि रेडियस काय असतील, वेगवेगळे असतील. बरोबर आहे. मास आणि रेडियस वेगवेगळे असतील. मास आणि रेडियस वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक प्लॅनेटची जीची व्हॅल्यू काय असेल, वेगवेगळी असेल. बरोबर आहे. ज्याप्रमाणे आपल्या अर्थच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू किती आहे, 9.8 आहे, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे ही रेडियस आणि मास वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येक प्लॅनेटचं रेडियस आणि मास वेगवेगळं असल्यामुळे येथे काय होईल, जीची व्हॅल्यू पण प्रत्येक प्लॅनेटची जीची व्हॅल्यू वेगवेगळी असेल. बरोबर आहे. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.